7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज जबरदस्त शक्तीप्रदर्शन करीत निवडणूक निर्णय अधिकारी देवेंद्र सिंग यांच्याकडे सादर केला। यावेळी आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक जातीनिशी उपस्थित होते। जरा बाहेरच थांबा। हां जरा बाहेर शुभेच्छा सगळ्यांना। जरा बाकीच्यांना बाहेर हो सगळ्यांना। हे अमोल हाय चल चल येतो। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी 12 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। याच दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मिरवणुकीने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तो 100 मीटरच्या सगळं बाहेर झालेली जी लाईन आहे 100 मीटरची आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता असल्यामुळे 100 मीटरच्या आतमध्ये कोणाला जाता येणार नाही। नोंद घ्यायची आपण।
ते 100 मीटर एका फॉर्म बरोबर 1+4 1+4 ती नावं आणि वरून अजून कोण केले हा बस तुम्ही दाखवले अजून कोण आहे भास्कर जाधव वरून सर देसाई त्याला एक बोलून गेला खाली बोलो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून शकील सावंत यांनी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी दोन्ही जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे ते महायुतीच्या उमेदवाराकडे। कारण आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत आणि ह्या 2 दिवसांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे। अपक्ष उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बाजी मारली असली तरी महायुतीचे उमेदवाराचे नाव मात्र अद्यापही निश्चित न झाल्याने मतदारांमध्ये आणि विशेषतः महायुतीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। ते 100 मीटर एका फॉर्म बरोबर 1+4 1+4 ती नावं आणि वरून अजून कोण केले हा बस तुम्ही दाखवले अजून कोण आहे भास्कर जाधव वरून सर देसाई त्याला एक बोलून गेला खाली बोलो Side.
जागा वाटपामध्ये महायुतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी देण्याचा निर्णय घेतलाय, परंतु असं असतानाही उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी हा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून जबरदस्त शक्ती प्रदर्शन करून दबाव तंत्राचा वापर केला, परंतु त्यांना आज तरी निराश व्हावं लागलं आहे असेच दिसून येत आहे। त्यामुळे जर का मतदारसंघ भाजपला द्यायचा असेल तर भाजपचे नेते उमेदवारांचे नाव जाहीर करण्यास का उशीर करीत आहेत याबाबत चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान उशिरा मिळालेल्या वृत्तानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि कोकणचे नेते नारायण राणे हे आपला उमेदवारी अर्ज 19 रोजी दाखल करणार आहेत असे समजलं आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे सन 2014 आणि 2019 मध्ये दणदणीत मताधिक्याने विजयी झाले होते आणि आता ते तिसऱ्यांदा या मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील सुमारे 14,50,000 मतदार कोणाला कौल देणार आणि कोणाला पराभूत करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। या मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। याच पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना शेकडो समर्थकांसह रत्नागिरी येथे रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। मला आनंद तर आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्व माननीय पदाधिकारी माननीय नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो। आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहे, पण विजय किमान 2.5 लाखाच्या मताधिक्यानेच मिळू हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर्माण झालेला आहे। काही चिंता करायची मला गरज नाही त्यांची। कोण यायचं त्यांनी यावं, नाचायचं त्याने नाचावं निवडणुकीमध्ये। ज्याने निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्ट करतील त्याने मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे।
उदयनराजेंची पण उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर झालेली पाहायला मिळते, पण अजून रत्नागिरी सिंधुदुर्गात कोण? उदयनराजे पण रत्नागिरी 11वी आमदार वैभव नाईक सांगतात त्याप्रमाणे 11व्या यादीमध्ये कदाचित त्यांचं नाव असेल किंवा नसेल हे मला वाटतं. कदाचित 30वा उमेदवार येण्याची शक्यता सुद्धा आहे. भाई नवनीतराव असं म्हणतात की कोणी मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये म्हणून, भ्रमात राहू नये म्हणून कोणी, असं नवनीतराव म्हणतात. 2019 साली हवा असताना निवडून आले होते. खरं बोलले ते, ईश्वर साक्षात शपथ घेऊन खऱ्या बोलल्या असतील असं मानायला काही हरकत नाही. धन्यवाद. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।